नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना खरीप 2024च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खास करून मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज आपण शेतकरी रॉयल यूट्यूब चॅनल तर्फे मिरची लागवड कशी करावी व भेसळ डोस कोणत्या पद्धतीने आणि कसे वापरावे याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहे आमचे सिनियर डॉक्टर शरद राठोड सर, हे आपल्याला मिरची पिकाबद्दल व मिरचीच्या भेसळ डोस याबद्दल थोडीशी माहिती देतील। नमस्कार सर्व शेतकऱ्यांचा रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। आज आपण मिरची लागवड करीत असताना बऱ्याच आपण समस्याला सामोरे जातो। बऱ्याच गोष्टी आपल्याला लागवडीपासून तर काढणीपर्यंत या बऱ्याच गोष्टी काही लोकांना माहीत नसतात। अनुभवाच्या जोरावर बऱ्याच लोकांना माहीत असतात। ज्या लोकांना माहिती नाही आहे त्या लोकांसाठी आपण थोडक्यात माहिती देऊया। आता या ठिकाणी जी आपण मिरची लागवड केलेली आहे, शिमला मिरची, तर त्याचा जो आडवा जो अंतर आहे तो जवळपास 4 फुटाचं अंतर आहे, बरोबर। आणि ही जी लाईन आहे ही कशी लाईन राहिली, 1/1 प्लस मधला अंतर 6 इंच 6 इंच, 1/1 प्लस 6 इंचचा या ठिकाणी हा अंतर आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय, आपण हे मल्चिंग तर घेतलेले आहे, पण त्याच्या आतमधून आपण कशा प्रकारे काय काय टाकलेले ते पण महत्त्वाचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मिरचीमध्ये मग त्याचबरोबर झाडं उगाळणे, त्याचबरोबर तुमचे झाडं व्हायरस मुक्त कसे करायचे, त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ कशी करायची, त्याचबरोबर खतांचा योग्य प्रमाणामध्ये डोस कसा आपण दिला जातो याविषयी सविस्तर आता मी माहिती सांगतोय। बघा, सर्वप्रथम तुम्ही डी ए पी जर काळी जमीन असेल किंवा तुमच्या जमिनीला 10-26-26 जमत नसेल तर DAP 100 किलो वापरू शकता, किंवा ज्या जमिनीला 10-26-26ची आवश्यकता आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही 10-26-26 100 किलो वापरायचे। त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो वापरायचे। आणि त्याच्यानंतर हे अंकुर कंपनीचा एच अल्टिमेट नावाचा प्रोडक्ट आहे। हा जर तुम्ही एकरी 2 किलो वापरलं निश्चितपणे खूप चांगला फायदा होतो। आणि अंकुर फास्ट नावाचा एक प्रोडक्ट आहे ज्यामधून तुम्हाला फेरस अमोनियम सल्फेट म्हणजेच हवेमधून जो युरिया असतो तो युरिया तुम्हाला मुळे वाटे भेटण्यासाठी, किंवा तुमचा किवडा वगैरे जो आहे किंवा मिरचीमध्ये जे मर वगैरे आहे, जे पिवळेपणा व्हायरस वगैरे जे आहे, ते झाडे पिवळे होतात आणि मरून जातात, त्यासाठी अंकुर फास्ट तुम्ही वापरलं पाहिजे 10 किलो एकरी। त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्याची फार कमतरता असते प्रत्येक जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे असं नाही आहे, पण काही लोकांकडे त्या गोष्टीची कमतरता आहे। फक्त काय करतात, 10-26-26 किंवा DAP टाकून मोकळे होऊन जातात। तसं न करता आपण धरती कंपनीचं वसुंधरा हा 10 किलो वापरला पाहिजे, जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता भरून निघतील। आणि सर्वात मोठी गोष्ट अजून की मल्चिंग तुमची आतल्यानंतर हा तुमचा बेसोल डोस इतका संपला असं नाही आहे। याच्यानंतर सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी लागवड झालेली आहे, या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे, पण आपण आता त्याला वेळ आहे, त्याला ओलावा करून ठेवलेला आहे, त्याला वेळ आहे थोडा, ते आपण लागवड करणार आहोत काही 4-5 दिवसामध्ये। त्यानंतर तुम्हाला परत आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। मला अजून परत विचारायचं आहे, हे रोपं जे आपण आणलेले आहेत, आता तुम्ही बरेच लोक विचारतात की साहेब तुमच्या रोपामध्ये जी मर होत असते किंवा जे पानं आकडलेले असतात, तर त्याला कारणीभूत काय आहे माहिती आहे का, एकतर तुम्ही नर्सरीमधून ज्यांचा वय संपलेले, ज्या रोपाचे वय जास्त झालेले आहेत ते रोपं एकतर आणता, किंवा तुम्हाला अनहेल्थी म्हणजे आपण काय म्हणतो आरोग्यदायी रोपं तुम्ही निवडून आणत नसाल, तर या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष न करता तर चांगले प्रकारचे आरोग्यदायी रोपं आणा आणि कमी वयाची रोपं आणा, ज्याची पूर्णपणे मॅच्युरिटी झालेली आहे। मॅच्युरिटी म्हणजे काय, पूर्णपणे लागवडीसाठी योग्य आहे, तसे रोपं तुम्ही आणा। पण एक तोटा तुम्ही आणल्यानंतर एक ट्रायकोडर्मा नावाचा औषध असतो, म्हणजे जे बुरशीनाशक आहे, ते जर तुम्ही वापरलं, किंवा कार्बामेंडाझिम किंवा M45 हे जर तुम्ही पाण्यात बुडवून
थोडंसं 10-15 मिनटं वाळू घातलं तरी तुमचं काम बनून जातं आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं पाणी घ्यावं लागेल आणि बुडवून नंतर तुम्हाला लागवड करायची 10-15 मिनिटांनी. का करायची की जी आतली बुरशी आहे ती खाणार नाही आणि त्या बुरशीला खाण्याचं कोण काम करतं तर ते ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस निमॅटोडला आणि ट्रायकोडर्मा बुरशीला खाण्याचं काम करतं. तर हे निश्चितपणे शेतकऱ्यांनी जर तुम्हाला असं या प्रकारे नाही झालं तर तुम्ही ड्रिपने सुद्धा तुम्ही 2 किलो वापरलं तरी तुम्हाला निश्चितपणे फायदा होतो. आणि त्यामध्ये 8 दिवस काही सोडता येत नाही, हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. आता सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे माहिती आहे का, तुमच्या झाडामध्ये जे काही सोंडमूळ आहे ती सोंडमूळ रोपं आणलेली आहेत पण सोंडमूळ वाकडी आहे. पण शेतकरी मित्रांनो, सोंडमूळ जर वाकडी असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही उत्पन्न निघणार नाही. फक्त तुमचा रोप आहे तो व्यवस्थित दिसेल पण कालांतराने त्याच्यावर अटॅक मोठ्या प्रमाणात आहे असं तुम्हाला दिसेल. पण तो प्रकार आहे म्हणजे तुमची सोंडमूळ वाकडी आहे. ज्यावेळेस रोप फार मोठा आहे तर थोडंसं कट मारून घेऊ शकता तुम्ही. ज्यावेळेस रोप मोठा आहे त्यावेळेस तुम्ही कट मारू शकता खालून मुळ्याला थोडंसं एवढंसं नाजूकला. म्हणजे त्याचं वय जास्त झालेलं आहे ते रोपं मोठे होऊन जातात आणि ती मूळ खाली आडवी होऊन जाते. मग या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता या गोष्टीकडे लक्ष द्या. हा एक सर्वात मोठा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आता या वयामध्ये बघा मोठ्या प्रमाणात उष्ण वातावरण आहे. या उष्ण वातावरणामध्ये ज्यावेळेस ही मल्चिंग पेपर ज्यावेळेस गरम होतो, गरम झाल्यानंतर याच्यामधून जी वाफ येत असते ही वाफ तुमची जे काही खोड आहेत या खोडाला या ठिकाणी इजा करतात. त्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला आजूबाजूला अशा प्रकारे माती टाकून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या झाडाला इजा होणार नाही. किंवा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही पाणी दिल्यानंतर जी काही जमिनीमध्ये ओलावा आहे तो ओलावा जर टिकून राहिला तर तुमच्या जमिनीला काही होणार नाही किंवा तुमच्या झाडाला काही होणार नाही, हे निश्चितपणे मी सांगू शकतो. अजून सगळ्यात मोठी गोष्ट जसे वाढीसाठी प्रत्येक गोष्टीची म्हणजे प्रत्येक गोष्टी आवश्यक असतात तसे तुम्हाला बेसल डोसमध्ये घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, किंवा तुमची झाडं ज्यावेळेस वाटली तुम्हाला किंवा पिवळेपणा वाढलेले आहेत किंवा व्हायरस सारखी तुम्हाला काही दिसत असेल तर अंकुर कंपनीचं एक ॲग्रीना नावाचं प्रोडक्ट आहे. त्यामध्ये 5% फेरस, 10% सल्फर आणि 18% पोटॅश आणि 7% युरिया म्हणजे 7% युरिया आहे. तर हा जर प्रोडक्ट तुम्ही वापरलं गेलं तर निश्चितपणे सांगतो की तुमच्या येणाऱ्या काळामध्ये जे काही तुम्ही बूस्ट म्हणजे आपण काय म्हणतो की आपण जेवल्यानंतर आपल्याला ताकद येते किंवा आपण अन्नद्रव्य दिल्यानंतर ताकद येत असते, तशी ताकद तुम्हाला तो वॉटर सोल्युबल म्हणजे जो खत आहे ॲग्रीना ते वापरलं तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आजारापासून म्हणजे आजार जे येणार आहेत त्या आजारापासून मुक्ती मिळवायची असेल तर ॲग्रीना तुम्ही वापरलं पाहिजे. एकरी 5 किलो. आणि जर तुमचे रोपं हे 45 दिवसाच्या आतचे असतील तर तुम्ही एलेट नावाचा बाहेर कंपनीचा एलेट नावाचा जो काही बुरशीनाशक आहे तुम्ही ते एक वेळ सोडलं पाहिजे. त्या बुरशीनाशकवरून अंकुरचा अल्टिमेट सोडलं पाहिजे. आता हा जो प्लॉट आहे आम्ही भोकरदन म्हणजे कोणता एरिया, भोकरदन तालुक्यातला लेहा गाव आहे, या ठिकाणी हा प्लॉट आहे. मग या ठिकाणी मिरची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. जवळपास 1.5-2 टनाचा मार्केट आहे हा. जवळपास सिल्लोड नंतर भोकरदन, जाफराबाद या ठिकाणी बऱ्याच गावाने, शिवना गाव आहे त्यामध्ये बरेच गाव आहेत. तर त्या ठिकाणी दानापूर आहे, बरेच त्यामध्ये हा छोटासा गाव लोहा आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा बरीच मिरची लागवड होत असते. ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे व्यवस्थितपणे माहिती पाहिजे असे ज्या शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका क्लिअर होतील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय, युरियाचं प्रमाण कमी वापरा. युरिया वापरल्यामुळे तुमच्या झाडामध्ये जे रसचे किडे आहेत, जे किडीचा प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत असतो. समतोल प्रमाणामध्ये खतं घ्या, समतोल प्रमाणामध्ये बेसल डोस घ्या. जास्त अति करू नका, खताची अति करू नका. कारण एकरी फक्त 100 किलो तुम्हाला 10-26-26 घ्यायचं आहे. अंकुर फास्ट 10 किलो घ्यायचे, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो घ्यायचे, त्याबरोबर अल्टिमेट 2 किलो घ्यायचे आणि क्लोरो जे आहे जे तुमच्या हुमण्या वगैरे आहेत किंवा नीम पावडर वगैरे जे आहे ते 100 किलो नीम पावडर घ्यायचे आणि क्लोरो जी 4 किलो किंवा 8 किलो घ्यायची तुम्हाला. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही घ्यायचं नाही आहे आणि खर्च जास्त वाढू नका. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला ड्रीपद्वारे देता येईल ते तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला मरीचा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही अल्टिमेट रिडोमिल गोल्ड वापरू शकता, अल्टिमेट रोको वापरू शकता एकरी 500 ग्रॅम
किंवा तुमच्याकडे जे काही अजून याच्या प्रकारे दुसऱ्या कंपनीचे वेगवेगळे औषधं असतील त्याच कंटेनमध्ये ते तुम्ही सुद्धा वापरू शकता. फक्त आमचं काम आहे की कोणत्या कंपनीची मार्केटिंग न करता फक्त शेतकऱ्याला योग्य ते मार्गदर्शन मिळावं त्यासाठी आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि सर्वांना परत सांगतोय की तुम्ही लागवड करीत असताना मिरची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, रोपांची काळजी घेतली पाहिजे, खतांची काळजी घेतली पाहिजे. आणि तुमच्या झाडामध्ये जो काही व्हायरस येत असतो तो व्हायरस फक्त तुमची जेवण आपण जसं आपल्या शरीरामध्ये दुखणं येत असतो तो दुखणं येणार नाही. कारण काय येणार नाही की तुम्ही खायला मोठ्या प्रमाणात द्या. सर तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे बोला सर. की खाल्ल्यामुळं दुखणं येतो की न खाल्ल्यामुळं दुखणं येतो? न खाल्ल्यामुळे दुखतं. न खाल्ल्यामुळं दुखणं. तुम्हाला काय म्हणायचं सर? नाही, काय माहिती आहे का, दुखणं सगळं जर समतोल आहार ठेवला, आपण सगळं जर संतुलित ठेवलं तर दुखणं येत नाही. जर आपण अति केलं, अति जर जेवण केलं, अति खाल्लं तर दुखणं येतं. जर 2-3 दिवस नाही जेवलो तरी अवशक्तपणा येतो. तसंच आपल्या पिकाचं आहे, जर अति केलं तर त्याला जेवढं पाहिजे तेवढं घेतं आणि एखादा घटक जर अति झाला तर त्याला प्रॉब्लेम पण येतो आपल्या पिकाला. बरं आता या ठिकाणी आपण जे बेसल डोस वापरलेले हो, ते वापरल्यामुळं क्वालिटी कशी आहे बघा तुम्ही. नाही, क्वालिटी quality बघू तर शकता. एक- हे quality दाखवा तर एकदम क्वालिटी दाखवा. क्वालिटी तर एक नंबर. तर शेतकऱ्यांना आपण काय सांगू, तुम्ही तुमचा नंबर सांगा भोकरदनमधून. सर्वप्रथम आपले डॉक्टर शरद राठोड सर यांनी खूप चांगल्या प्रकारे मिरची पिकाबद्दल, बेसल डोसबद्दल आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. त्याचबरोबर माझं नाव शिवाजी कड. मी माझा नंबर देतो तुम्हाला. माझा नंबर आहे 9823 72 26 78. मिरची पिकाबद्दल काही अडचण असली तर केव्हाही कॉल करा. 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. मी भोकरदन, जाफराबाद आणि बुलढाणा या 2 जिल्ह्याचं काम पाहतो. तरी कोणाला काही अडचण आली भोकरदन, जाफराबादमध्ये, जालन्यामध्ये, बुलढाण्यामध्ये तर नक्कीच संपर्क करा. तसं हा नंबर तर मी सांगितलाच, तरी राठोड सर आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती स्क्रीनवरती माझा नंबर देतीलच आणि सरांचाही नंबर त्यावरती राहीलच. कधी कुठल्याही पिकाची अडचण आली, नुसतं मिरची पिकच नाही, कुठल्याही पिकाची अडचण आली तर आपण नक्कीच कॉल करा. बघा धन्यवाद तो सर. नंबर आहे. तुम्हाला माझी आवश्यकता लागली 9822 756 791 हा माझा नंबर पर्सनली व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही कोणत्याही वेळेस कॉल करू शकता, माहिती विचारू शकता आणि एरिया कोणताही असो त्या ठिकाणची योग्य ती माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि आज मिरचीमध्ये जी समस्या झालेली आहे त्या समस्याची योग्य ती माहिती. आणि असं काही नाही की तुम्हाला माहिती भेटणार नाही, असं आम्ही काही देऊ तुम्हाला तेव्हा तुम्ही आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्ही जेव्हा आम्हाला सांगणार, अशा काही गोष्टी नाही आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं चार्जेस लागणार नाही, काही लागणार नाही. तुम्हाला योग्य ती मुक्त माहिती मार्गदर्शन भेटेल. फक्त तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरावर तुम्हाला जो आमचा जो प्रतिनिधी आहे, जिल्हा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे, ते तुम्हाला वारंवार प्लॉटला येऊन किंवा मला कॉल करतील किंवा तुम्हाला जी फारच मोठी क्रिटिकल समस्या असेल तर त्या गोष्टीबद्दल सुद्धा ते वैयक्तिक माहिती देऊन मला सुद्धा सांगतील किंवा माझ्याकडून तुम्हाला माहिती असेल तर मी त्यांना पण सांगेल. तर या ठिकाणी हिंगोलीचे पण सर आहेत. हिंगोलीमध्ये ज्यांना काही आवश्यकता असेल तर त्या हिंगोली सरांना आपला परिचय सांगून द्या सर एकदा. मी परमेश्वर इंगळे. माझं हेडक्वार्टर हिंगोली आहे. धरती ॲग्रोकेमिकल प्रायव्हेट लिमिटेड नाव यांच्याशी मी कनेक्ट आहे गेल्या 1 वर्षापासून. मला शेतकरी बंधूंना हे सांगायचं आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यातले की आपल्याकडे मिरची जास्त प्रमाणात होत नाही. जी बी काय होते त्यामध्ये जर काही शंका असेल, काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर आत्ता जे सरांनी जे नंबर दिले 2 त्या नंबरापैकी किंवा तुम्हाला योग्य वाटला तर माझा पण नंबर आम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये देणार आहे. माझा नंबर आहे 9822 88 2353. मिरची रोप पिकामध्ये कुठलाही समस्या असू द्या तुमची शेतकरी बंधूंची, ती कुठलीही तुम्ही एनी टाईम, रात्र असो, डे असो, कधी बी, दुपार असो, संध्याकाळ असो, कुठल्याही टायमामध्ये तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि मार्गदर्शन विचारू शकता. याच्यासाठी आमचं कुठलंही शुल्क वगैरे नाही आहेत.